की स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा आमचा जमिनीचा संघर्ष संपलेला नाही। कालच अण्णाभाऊ साठेंची जयंती झाली। ये आजादी झोटी है, हे स्वातंत्र्य खोटं आहे, हे त्यांचं जे वाक्य आहे ते आजही लागू होतं। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक स्वातंत्र्य दिलं, त्या सामाजिक स्वातंत्र्य आम्हाला मिळालंय का हा प्रश्न पडतोय। लढण्याचाही एक अंत असतो, किती लढावं। आज 1965, माझा जन्म 1985, म्हणजे 1965 पासून हा लढा सुरू। किती पिढ्या लढतायत, काय मागतायत की 7 बारे द्या, गायरान जमिनीचे 7 बारे। आज जयसिंग वीर सारख्या लढाऊ नेत्यांनी पुढे येऊन या गावामध्ये उपोषण, काय करणार, त्यांचे केस काही जरांगेवणी दिसत नाही। कारण ज्यांना मंत्री भेटायला जाते त्यांच्या आंदोलनाला आमचा पण पाठिंबा आहे, पण यांच्या आंदोलनाला काय कोणी भेटायला आलं। कारण काय, हे दलिताचं आंदोलन आहे, हे बाबासाहेबांच्या लेकराचं आंदोलन आहे, हे गोरगरीब शोषित पीडित वंचितांचं आंदोलन आहे। आणि या आंदोलनाला भेट देण्याची यांना लाज वाटते। आमचा आवाज हा जातच नाही, कितीही आक्रोश केला तरी यांचा असणारे बधीर झालेले कान फाड उघडत नाही। आज मी लातूरून आलो, अंबाजोगाईहून आलो। हा गायरान जमिनीचा प्रश्न आहे, दलित अत्याचाराचा प्रश्न आहे। त्या पांगरी गावामध्ये मी आज जाऊन आलो, त्या आई वडिलांना भेटून आलो। 7वीत शिकणाऱ्या पोराला 1 लाख रुपये फीस देऊन लातूरच्या वसतिगृहात पाठवला अरविंद खोपे। त्या वसतिगृहात त्याला मारून टाकलं, त्या नराधम शिक्षकांनी त्याला जातीवाद करून मारून टाकलं। कुठं कुठं लढायचं आणि किती लढायचं, सगळं आमचं धोक्यात आहे। आज दलितांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे।